नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर झालेले आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नारायण राणेंचा पत्ता कट करण्यात आला। अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्याऐवजी आता अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाहीये। तर महायुतीकडून आपण बघतोय 4 उमेदवार जाहीर झालेले आहेत। शिंदेगडाचे मिलिंद देवरा यांचं नाव पुढे आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघतोय महाराष्ट्रातून 6 जागेसाठी राज्यसभेचे उमेदवार आहेत। अशोक चव्हाण हे भाजपकडून पहिले उमेदवार आहेत, तर दुसऱ्या मेधा कुलकर्णी या भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे त्यांना। आणि तिसरे आहेत डॉक्टर अजित गोपछडे। अजित गोपछडे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते संघाच्या मुशीत वाढलेले आहेत। तर मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आहेत। तर चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसकडून उमेदवार असतील। मात्र राष्ट्रवादीकडून अजितदादाकडून एकही उमेदवाराचं नाव घोषित करण्यात अद्याप आलेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कोण उमेदवार असेल याची अद्याप चर्चा सुरू झालेल्या आहेत। अनेक तर्कवितर्क लढवले जातात। पार्थ पवार यांचं देखील नाव आघाडीवर आहे। मात्र अजितदादा गटाकडून नेमकं कोण उमेदवार असेल हे अद्याप जाहीर केलेलं नाही। मात्र अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे हे भाजपचे उमेदवार असतील। तर शिंदेगडाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। मात्र अजितदादा राष्ट्रवादी गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेला होता आणि त्यांना आता ही उमेदवारी देण्यात आली आहे। तर अशोक चव्हाण यांनी देखील कालच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना देखील आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, अमित शहा, त्याचबरोबर JP नड्डा जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या नवख्या म्हणणाऱ्या म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली। हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे। माझे शब्द अपुरे पडतायत। मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खूप आनंद, खूप समाधान, छान वाटतंय की पक्षाने मला ही संधी दिली। पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे। पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करते। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते। महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार। एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जातंय असं दिसत असलं तरी जास्त दुःख झालं का माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ नेते मी विसरले तरी मला आनंद काय आहे। पण तरी दरम्यानच्या काळात वरिष्ठ नेते यायचे, छान पाहुणदार घेऊन जायचे तुमच्याकडे। तरी म्हणजे ठीक आहे की इथले निरोप मिळत असले तरी तुमचे निरोप योग्य ठिकाणी पोहोचत होते। आनंदाची गोष्ट आहे। तर मेधा कुलकर्णी कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। मेधा कुलकर्णींकडून पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व याआधी करण्यात आलंय। 2014 ते 2019 पर्यंत कोथरूडमधून मेधा कुलकर्णी आमदार राहिले आहेत। 2021 मध्ये मेधा कुलकर्णींची भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली होती। तर भाजपच्या महिला आघाडीमधील नेत्यांपैकी मेधा कुलकर्णी प्रमुख आहेत। महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत। पुणे महानगरपालिकेत 2 वेळा नगरसेविका म्हणून त्या निवडणूक जिंकल्या होत्या। तर मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या